ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्. वेदांत सार हा सदाशिव योगींद्र सरस्वती द्वारा रचित आहे आणि याचा आपण मराठीमध्ये जे भाषांतर केलेलं आहे ते पाहत आहोत. या ग्रंथाची सुरुवात अधिकारी कोण आहे या विषयापासून सुरुवात होते. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की ज्यांनी कर्म उपासना करून स्वतःला तयार केलेलं आहे, मनाची जी तयारी आवश्यक आहे ती त्यांनी प्राप्त केलेली. आता पुढच्या टप्प्यामध्ये तो गेलेला आहे. त्याच्यामध्ये मनाचे सद्गुण त्याची गरज आहे. भरपूर मात्रेमध्ये ते गुण असायला पाहिजे, तेव्हाच तो अधिकारी बनतो किंवा त्याला आपण म्हणू योग्य होतो. त्यामध्ये आपण पाहिलं की विवेक म्हणजे वेगवेगळं करण्याचे एक सामर्थ्य. आपल्या जीवनामध्ये सतत आपल्याला याची गरज पडते, पण इथे एक विशेष विवेक करण्याबद्दल सांगितलेलं आहे, ते म्हणजे नित्य वस्तू विवेक. नित्य काय आणि अनित्य काय. आता जो साधक आहे त्याला नित्य वस्तू माहित नाहीये, पण हा नित्य वस्तूची इच्छा आहे. नित्य वस्तूबद्दल त्याला अजून अज्ञान आहे. तर आता त्यांनी काय केलं पाहिजे, तर म्हणजे जे जे मरणार आहे, विनाशी आहे, त्याला बाजूला करायचं. जसं आपण विहीर खणतो तेव्हा काय करतो, माती दगड वगैरे वेगवेगळं करत जातो जोपर्यंत पाणी मिळत नाही. त्याचप्रमाणे इथे सुद्धा अनित्य वस्तू पासून परावृत्त होणं आणि सतत शोध घेणं की नित्य वस्तू काय आहे. तर बुद्धीची ही जी वृत्ती आहे किंवा जो स्वभाव आहे यालाच आपण म्हणतो विवेक. त्यानंतर विवेकाचा परिणाम असा होईल की तो अनित्यपासून परावृत्त होऊन नित्य वस्तूकडे तो त्याचं प्रेम, त्याचं आकर्षण जास्त वाढतं. वैराग्य म्हणजे खरं म्हणजे अनुराग आहे. वैराग्य म्हणजे भगवंताविषयी प्रेम. भगवंत कोण आहे ते त्याला पूर्णपणे माहित नाही, पण जे त्यांनी काही ऐकलेलं आहे, इथे म्हणतात आपातत ज्ञान. आपातत म्हणजे इकडे तिकडे सत्संगामध्ये संतांकडून जसं पाऊस इकडे तिकडे पडतो त्याचप्रमाणे त्याच्या बुद्धीमध्ये ज्ञानाचा पाऊस पडतो. काही पुस्तक वाचून किंवा सत्संग करून त्याला थोडा एक अंदाज काहीतरी आलेला आहे. तर आता जे त्याला कळलेलं आहे त्याच्यामध्येच तो रमतो. त्याला म्हणतात वैराग्य. इतर जगातील वस्तूमध्ये त्याचं प्रेम कमी होतं, आकर्षण कमी होतं. काही येतात सो परम विरागी तृण समसिद्धी तीन गुण त्यागी. सगळ्या सिद्धींना तो सोडतो. अणिमा गरिमा लघिमा, त्याला यश नकोय, त्याला
देवलोक उच्चलोक नकोय. जसं आपण गवताला सोडून देतो, गवत तृणसम, त्याची काही किंमत आपण म्हणजे आपल्याला वाटतं की याची काही किंमत नाही, सहज त्याला त्याचा त्याग करतो. त्याचप्रमाणे तृणाप्रमाणे म्हटलेलं आहे, तृणसम सिद्धी तीन गुण त्या. असं जेव्हा मनामध्ये एक 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 वातावरण बनलेलं आहे, भागवतामध्ये म्हटलेलं आहे, वैराग्य राग रसिको भव. वैराग्यामध्ये त्याचा राग आहे, वैराग्यामध्ये आसक्त. नचिकेताचं उदाहरण तुम्हाला माहितच आहे, परीक्षित महाराजांचं उदाहरण आहे. त्यांनी एका क्षणात सगळं सोडलं. त्यामुळे आता 7 दिवसात मला देव कोण आहे हे जाणायचं, म्हणून तुम्ही फक्त देवाबद्दलच सांगा, देवाची चर्चा करा. याला म्हणतात सगळे भोग सोडून परमात्म्यामध्ये मन लावणं, वैराग्य. त्यानंतर शमादी षटसंपत्ती. आपण 2 संपत्ती पाहिली होती, शम आणखीन दम. हे सुद्धा मनाचं एक सामर्थ्य आहे, मनोनिग्रह, मनावर ताबा असणं. जिथे आपल्याला मन लावायचंय तिथेच लावण्याचं सामर्थ्य, त्याला म्हणून मनोनिग्रह. जसं आपण गाडीला कंट्रोल करतो म्हणजे जिथे वळवायची ती वळवतो, जिथे थांबवायची थांबवतो, जिथे वेगाने चालवायची वेगाने चालवतो. तर म्हणजे पूर्ण आपल्या हातावर असतं त्याचं सगळं वर्तन, व्यवहार, क्रिया. त्याचप्रमाणे जेव्हा मनावर आपला कंट्रोल असतो तेव्हा मी मनाला आज्ञा देतो, आदेश देतो. असं जर आपण हे डेव्हलप केलं, विकसित केलं, तर याला काय म्हणू, शम. आणि याच्यामुळे काय होतं, मनामध्ये एक शांती असते, चंचलता थांबते आणि त्याच्या मनामध्ये नवीन नवीन शक्ती उत्पन्न होते. ज्याचं मन नेहमी शांत असतं त्याला काही विकार मनामध्ये येण्यापूर्वीच एक संकेत मिळतो की आता हा विकार माझ्यामध्ये येत आहे आणि मला याच्या आहारी जायचं नाही. शांत मनाचे बरेच लाभ आहे, ते पुढे आपण पाहू. तर शम, शम नंतर दुसरं जे दुसरी संपत्ती आहे त्याला म्हटलेलं आहे दम. अच्छा, ही संपत्ती अशी आहे, शम दम उपरती श्रद्धा समाधान वगैरे, की ही सतत आपल्या बरोबर आहे. बाह्य संपत्ती आपल्या बरोबर सतत नसते, ती बँकेमध्ये आहे किंवा मार्केटमध्ये गुंतवलेली आहे किंवा घरामध्ये आहे. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आपण जातो तर ती सर्व संपत्ती बरोबर घेऊन नाही जात. पण ही जी आंतरिक संपत्ती आहे, जी माझी आहे, ज्याला कोणी चोरून नेऊ शकत नाही. म्हणून मीराबाई म्हणते की खरचन कुठे वाको चोर न लुटे, दिन दिन बढत सवार. श्रम दम श्रद्धा वगैरे सतत माझ्या बरोबर राहणार आहे. प्रभू रामचंद्र जेव्हा वनामध्ये गेले तेव्हा तिथे महाल नव्हतं, अयोध्याची काही संपत्ती नव्हती, पण आंतरिक संपत्ती त्यांच्या जवळ जरूर होती. आणि त्यामुळे जंगलामध्ये सुद्धा त्यांना सन्मान, सत्कार, आदर हे सगळं मिळालं. नगरवासी, आदिवासी, वनवासी सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि सगळेजण त्यांच्या बरोबर राहू इच्छित. तर हे श्रमदम वगैरे ही अशी संपत्ती आहे ज्याच्यामुळे आपलं व्यक्तिमत्व एक सुंदर होतं. जगामध्ये आपण सुद्धा आपण पाहतो, ज्याच्या जीवनामध्ये सद्गुण आहे त्यालाच आदर मिळतो. तर एक आपलं व्यवहार चांगलं असणं त्यालाच म्हटलेलं इथे हे संपत्ती. शीलम सर्वत्र वै धनम असं म्हटलेलं आहे. सुशील म्हणतो, सुशील म्हणजे ज्याची वागणूक एकदम चांगली आहे.
असं म्हटलेलं आहे ज्याच्याकडे शम दम वगैरे आहे त्याला सर्व मिळून एक शब्द आहे शील. कसं बोलायचं, कसं चालायचं, कॉमन सेन्स आहे. एक अशी गोष्ट आहे की जेव्हा प्रल्हादाला भगवंतानी दर्शन दिलं, इंद्राने काहीतरी चूक केली होती, त्यांनी प्रल्हादाबरोबर, तो प्रल्हादाला म्हणतो मला क्षमा कर. प्रल्हाद म्हणतो ठीक आहे, मी क्षमा केलं. तुला काही मागायचं असेल तर मागून घे. तर इंद्र म्हणतो की मला सगळे सद्गुण द्या, तुमच्याकडे अनेक सद्गुण आहेत. तर असं म्हणतात एक एक सद्गुण निघून त्या इंद्राकडे जायला लागला, त्याच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करू लागला. प्रेम, करुणा, आणि शेवटी शील नावाचा जो गुण आहे तो जाऊ लागला. तर प्रल्हाद म्हणतो की हे शील मी माझ्याकडे ठेवीन आहे, बाकी सगळं तुम्ही घेऊन. जेव्हा शील नावाचा गुण प्रल्हादाच्या अंतःकरणामध्येच राहिला तेव्हा काय झालं, हे सगळे सद्गुण परत त्याच्याकडे येऊ लागले. प्रेम, श्रद्धा, करुणा, दया. याचा अर्थ असा आहे की जर शील नावाचा गुण असेल तर सगळे सद्गुण आपल्यामध्ये येतील. म्हणून इथे म्हणतात की ही एक संपत्ती आहे. व्यवहार कसं करणं ही सुद्धा एक कला आहे. तर इथे म्हणतात जर मनावर ताबा आहे, इंद्रियांवर ताबा आहे, दम म्हणजे इंद्रियांवर, चक्षुरादी बाह्येंद्रिय निग्रह. इथे ओवीमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की इंद्रियांना वश करणे, ध्येयाकडे त्यांना नेणे, चंचलता सोडून निग्रह करणे दम आहे. दम म्हणजे संयम. दम म्हणजे जो हिंदीमध्ये दम शब्दाचा अर्थ आहे तो नाहीये, किसमे कितना आहे दम, तो नाही. दम म्हणजे दमन आपण म्हणतो, तो दमनचा अर्थ इथे संयम आहे. इंद्रियांना चांगली सवय लावणं त्याला म्हणतात दम, शिस्त देणं. एकदा जर इंद्रियांना सवय लावली तर मग किती परिस्थिती प्रतिकूल असो, आपल्या इंद्रिया चंचल होत नाही किंवा विकृत होत नाही. मनामध्ये अनेक विकार येत आहे, काम, क्रोध, लोभ, पण आपण इंद्रियांच्या स्तरावर संयम ठेवतो. काल मी उदाहरण देत होतो, मनामध्ये राग येत आहे, पण सवय मला आहे की चांगलं बोलण्याची सवय आहे, तर राग आल्यावर सुद्धा माझ्या तोंडातून कठोर शब्द निघणार नाही, कारण त्याला कधी सवयच नाही. तर दम म्हणजे चांगलं शिस्त लावणं. भद्रम करणे विसुनयाम देवा, भद्रम पश्येम अक्षभिर यजत्रा. चांगलं ऐकणं, चांगलं वाचणं, चांगलं पाहणं. दम म्हणजे इंद्रियांचा उपयोग करणंच नाही असं नाही, पण संयमित. कठोपनिषदामध्ये उदाहरण दिलंय, इंद्रिया जशा घोडे आहे, अश्व आहे, मन लगाम आहे. तर मनाच्या ताब्यात इंद्रिया जर असतील तर निश्चितच आपण या अध्यात्म मार्गामध्ये प्रगती करू शकतो. तर म्हणून दम. अच्छा, एक एक इंद्रियाचं संयम आपल्याला त्याच्यासाठी प्रयत्न करावा. अनेक लोक म्हणतात याच्यावर तर माझा ताबा आहे, पण खाण्यावर ताबा नाही. खाण्यावर ताबा आहे पण फिरण्यावर ताबा नाही. म्हणजे मला फिरायचंच आहे, कोणाचं खाण्यावर त्यांनी संयम केलेला आहे, पण त्याला टीव्ही पाहायचा आहे त्याचीच सवय आहे. तर एक एक इंद्रियांचं संयम वेगवेगळं आहे, त्याच्यावर प्रयत्न करून हे आपल्याला मिळवावं लागेल. तर शम, दम. त्यानंतर तिसरा जो गुण आहे त्याला म्हणतात उपरती किंवा उपराम, उपराम, उपरमता असे शब्द दिलेले आहे. तर उपराम म्हणजे काय किंवा उपरती म्हणजे काय, तिथे म्हणतात शम दम नंतर निवृत्त मन शांत होणे, स्वधर्म आचरण करणे, त्याग वृत्ती धारण करणे, उपरती जाणावी. स्वधर्मावर टिकून राहणं त्याला म्हणतात उपरती. स्वधर्म
माझं जे कर्तव्य आहे तेच त्याच्यावर पूर्ण फोकस ठेव. जे माझे जे माझं ध्येय आहे त्याच्या व्यतिरिक्त इकडे-तिकडे जाणं थांबवणं त्याला म्हणतात उपरती. म्हणून गीतेमध्ये म्हटलेलं आहे, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. परधर्म भयावह आहे असं जाणून तिकडे वृत्तीनं. आता बघ अनेक वेळा काय होतं, स्वधर्माकडे आपलं लक्ष कमी असतं. इकडे-तिकडे आपण जास्त लक्ष देतो. त्याच्यामुळे काय होतं, आपला वेळ जातो. म्हणून इथे म्हटलेलं आहे, की जे मी ठरवलं त्याला म्हणतात उपराम किंवा असंही म्हटलेलं आहे, की त्याच्यामध्ये रममाण हो. तर हे मनाचा जो गुण आहे त्याला म्हणतात उपरती. शम, दम, उपरती. त्यानंतर आहे तितिक्षा. हे पहा हे सगळे गुण कसे आहेत तर गुरुजी छान सांगतात. जसं आपल्या शरीरामध्ये अनेक वेळा डेफिशियन्सी असते, कमतरता होते आणि त्यामुळे काय रोग होतात. सोडियम, कॅल्शियम. तर सतत आपल्याला काय चेक करावं लागतं, की सगळं बरोबर आहे की. किंवा एक दुसरं उदाहरण दिलेलं आहे. आपण जेव्हा गाडी चालवतो तेव्हा गाडीमध्ये एक डायल असतं. स्पीड आहे, पेट्रोल आहे, त्याचा एक काटा असतो. तो काटा आपल्याला सांगत असतो, काय कमी होत आहे, काय वाढत आहे. त्याचप्रमाणे स्वामीजी म्हणतात, की आपल्या मनामध्ये हे डायल लावले पाहिजे 6. शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा, समाधान. काट्याकडे लक्ष ठेवा. शम कमी होत आहे, दम कमी होत आहे. जेव्हा आपण ते पाहू, तेव्हा ते वाढवू शकतो. जर आपण आत्मनिरीक्षणच केलं नाही, तर आपल्याला कळणारच नाही. तर म्हणून सतत सावध राहून हे पाहिलं पाहिजे. ही जशी जशी काही म्हणतात चेकलिस्ट, ही तयारी जेव्हा आपण करतो कुठे जायची, तर सगळ्या वस्तू आपण घेतल्या आहे की नाही एक पाहतो. विमानामध्ये सुद्धा तो पायलट चेकलिस्ट पाहतो. सगळं चेक करतो आणि मगच तो तयार होतो. त्याचप्रमाणे इथे सुद्धा तत्वज्ञान प्राप्त करायचंय. त्यासाठी जी तयारी आहे ती पूर्ण झाली आहे की नाही, त्याकडे सतत आपल्याला पाहिलं पाहिजे. तर आता शम, धम, उपरती चेक करायचं. त्यानंतर तितिक्षा. तितिक्षा म्हणजे सहन करण्याची एक वृत्ती. तितिक्षाचे 2 अर्थ आहेत. सहन शक्ती, आणखीन सहन करण्याची वृत्ती. लक्ष देऊ नाही का? पशु, पक्षी, जनावर किंवा झाडं, वनस्पती हे सहन करतात. यांची सहनशक्ती पुष्कळ आहे. आपल्यापेक्षा किती पटीने जास्त आहे. निसर्गानेच त्यांना तसं बनवलंय. मनुष्यामध्ये काय तर म्हणजे सहन करण्याची वृत्ती असायला पाहिजे, स्वभाव असायला. जर आज माझी सहनशक्ती कमी आहे तर ती वाढवली पाहिजे. आणि दुसरीकडे एक स्वभाव, की काही होऊन जाईल मी सहन करीन. आता काय सहन करायचं आहे तर इथे म्हटलेलं आहे, सुख दुःखादी द्वंद्व सहणे, धैर्य धरून सोसणे, चिंता विलाप सोडणे, तितिक्षा जाणं. जीवनामध्ये सतत द्वंद्व आहे. हे पूर्ण जग कसं आहे, द्वंद्वात्मक आहे. यश अपयश, सुख दुःख, दिवस रात्र, धर्म अधर्म, पाप पुण्य, शीत उष्ण. तर सतत हे द्वंद्व येणारच, यांच्यावर आपलं काही वश नाही. पण हा सहन करण्याची वृत्ती आपण डेव्हलप करू शकतो. म्हणजे स्वामीजी म्हणतात,
की तितिक्षा जेव्हा नसते तेव्हा माणूस या अध्यात्म मार्गावर पाय ठेवण्यास जरा घाबरतो. ह्याचं साधं उदाहरण जर मी दिलं तर, आता शिबिरं असतात आश्रमामध्ये. लोक यायला तयार होत नाही. का? कारण तितिक्षा नाहीये. थंड पाण्याने स्नान करावं लागेल, एवढंच खावं लागेल, तेच खावं लागेल. तर जे जे द्वंद्व आहे किंवा जी प्रतिकूलता आहे, ती सहन करण्याची तयारी नाही. त्यामुळे ते त्या मार्गावर पाय ठेवू शकत नाही. म्हणून इथे म्हणतात की ही वृत्ती वाढवली पाहिजे, स्वभाव वाढवला पाहिजे. आपल्याला अनुकूलतेमध्ये राहण्याची सवय आहे. त्याला म्हणतात कम्फर्ट झोन. कम्फर्ट झोन मध्ये जर राहण्याची सवय असेल तर मग तर प्रगती होणं जरा कठीण आहे. कारण त्या साधकाला कुठेही राहावं लागेल, काही खावं लागेल, काय मिळेल त्याचा काही भरोसा नाही. म्हणून त्याचं मन तयार पाहिजे. तर ही जी मनाची तयारी आहे म्हणतात तितिक्षा. आणि तितिक्षा म्हणजे सहन करण्याची इच्छा सुद्धा असते, कारण याच्यामध्ये सन प्रत्यय आहे. रेडीनेस टू बेअर ऑर टॉलरेट. जसं मुमुक्षा शब्द आहे त्याच्यामध्ये मोक्षाची इच्छा, त्याला म्हणतात मुमुक्षा. त्याचप्रमाणे विविदिशा म्हणजे जाणण्याची इच्छा. त्याचप्रमाणे तितिक्षा सहन करण्याची इच्छा. म्हणजे जर काही बाधा किंवा काही अडचण आली तर मी हा जो मार्ग आहे सोडणार नाही. जेव्हा अशी तयारी आहे त्याला म्हणतो आपण तितिक्षा. अच्छा, आता शीत उष्ण हे शरीराच्या स्तरावर आहे. आता समाधान याचं काय, कसं सहन करायचं? तर दोन साधन, एक तर बाह्य साधन, एक आंतरिक साधन. जर थंडी आहे तर आपण स्वेटर शॉल वगैरे घेऊ शकतो. तर ते नसेल तर मग मनानी आपल्याला तयारी करावी लागेल. आणखी असं म्हटलेलं आहे की जर सहनशक्ती नसेल तर हळूहळू वाढवली पाहिजे. आता थंड पाण्याने जर स्नान करायचंय तर एकदम आपल्याला अचानक ते कठीण होतं. तर हळूहळू सवय करायची, असं इथे सगळं सांगितलेलं आहे. तर थोडक्यात म्हणजे पलायन करायचं नाही, घाबरून परावृत्त व्हायचं नाही. अच्छा, इथे म्हटलेलं आहे चिंता विलाप रहित. अनेक वेळा आपण चिंता करतो किंवा विलाप रडत रडत सहन करतो. तर असं नाही. असं म्हटलेलं आहे की जसं खेळामध्ये असतो की नाही, खेळामध्ये जो खेळाडू आहे तो सहन करतो, ऊनही सहन करतो, जखम जी त्याला लागते ते सहन करतो. कारण इज अ पार्ट ऑफ गेम. त्या खेळामध्ये त्याचा एक भागच आहे, घटकच आहे, अवयव आहे. त्याशिवाय खेळ खेळू शकत नाही. तर याला म्हणतात विलाप रहित. किंवा एक आणखीन म्हटलेलं तक्रार रहित. याच्यामध्ये म्हटलेलं आहे विवेक चुडामणी, चिंता विलाप रहित. अप्रतिकार म्हणजे प्रतिकार करायचं. सोपा अर्थ आहे तक्रार जास्त करायची, आनंदाने सहन करायचं. तर हे एक सामर्थ्य आपण वाढवलं पाहिजे. तितिक्षा, शम दम उपरती तितिक्षा, त्यानंतर श्रद्धा. नावाची जी ओवी आहे ती जरा सुटलेली, मी परत तुम्हाला देईन, त्याच्यावरती तुम्हाला दिसणार नाही ती ओवी. पण श्रद्धा म्हणजे गुरु वेदांत वाक्येषु विश्वास. गुरुचे जे वचन आहे आणि शास्त्रांचे जे वचन आहे आणि वेदांत याच्यावर विश्वास ठेवणे. श्रद्धा म्हणजे एक प्रकारचा विश्वास. आणि विश्वास म्हणजे काय, की जे काही सांगितलेलं आहे ते सत्य आहे.
किंचित मात्र त्याच्यामध्ये काही मला संशय नाही किंवा प्रश्न नाही. जे काही सांगत आहे ते बरोबर आहे. जे काही सांगत आहे ते माझ्या हितासाठी आहे. अशी वृत्ती मनामध्ये ठेवणं त्याला म्हटलेलं आहे विश्वास. श्रद्धावान लभते ज्ञानम, प्रसिद्ध गीतेमधील हा श्लोक आहे. जर श्रद्धा असेल तर सगळे गुण आपोआप येतात. म्हणून विवेक चूडामणीमध्ये म्हटलेलं आहे, श्रद्धा म्हणजे काय, तर म्हणे यया वस्तुपलभ्यते. श्रद्धेमुळे आपल्याला आत्मवस्तू मिळेल. श्रद्धेमुळे आत्मवस्तू प्राप्त करण्यासाठी जे काही साधन आहे ते सगळे मिळते. आणि अगदी सोपं आहे समजायला. जर सद्गुरूंवर आपली निष्ठा किंवा श्रद्धा ठाम असेल, दृढ असेल, तर शम दम उपरती विवेक सगळं आपोआप येईल. जे जे काही ते सांगतील ते मी ते स्वीकार करेन. जर श्रद्धाच नसेल तर मग एकही गुण टिकणार. कारण जे काही सांगितलं जाईल त्याच्यावर संशय येईल. म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो आहे श्रद्धा. सारखं हिंदीमध्ये असं म्हणतात अटूट श्रद्धा. श्रद्धेच्या आधी एक विशेषण लावतात, अटूट, न तुटणारी श्रद्धा. तर असा विश्वास, असं म्हटलेलं आहे, श्रद्धत्ते इति श्रद्धा. सत्वस्तूला ज्याच्यामुळे मी धारण करू शकतो त्याला म्हणतात श्रद्धा. जर श्रद्धाच हळूहळू कमी होऊन जाईल तर सत्य वस्तू टिकणार नाही. सत्यपर्यंत नेणारी जी वृत्ती आहे ती आहे श्रद्धा. श्रद्धेमध्ये असं आहे की आपण ऐकतो पण आपल्याला ते कळत नाही की सद्गुरू काय सांगत आहे. पण मनामध्ये ही वृत्ती असते की आज मला कळत नाहीये, उद्या कळेल. आज मला समजलेलं नाहीये पण ते जे काही सांगत आहे ते बरोबर आहे. कालेनं, थोड्या वेळानंतर, थोड्या दिवसानंतर मला समजेल. अशी वृत्ती. आणि विश्वास जर असेल तर पहा, व्यवहारामध्ये सुद्धा म्हणजे विश्वासाची गरज आहे. आपण जेव्हा ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये बसतो तर विश्वास असतो की या ड्रायव्हरला गाडी चालवता येते. प्रत्येक क्षणामध्ये खरं म्हणजे आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. दुकानामध्ये जातो, आपण सामान घेतो, विश्वास ठेवतो. मित्रावर विश्वास ठेवतो. आपले नातेवाईक आहे त्यांच्यावर विश्वास ठेवतो. विश्वास म्हणजे अजून मला माहित नाहीये की काय आहे, पण मनामध्ये एक ही भावना आहे की हा हे खरं आहे किंवा खरं होणार आहे. आणि असं आहे की समोरच्यानी जर आपण ज्याच्यावर विश्वास केला, ज्या वस्तूवर किंवा ज्या विचारावर, आणि त्यांनी पूर्ण केला तर आपला विश्वास वाढत जातो. दुकानामध्ये आपण जातो, काही आपण सामानाची खरेदी केली आणि विश्वास ठेवला की हे बरोबर आहे आणि त्यांनी प्रामाणिकपणे जर ती वस्तू दिली तर आपला विश्वास वाढत जातो. तर सद्गुरू किंवा देव किंवा शास्त्र आपला विश्वास वाढवतात. कारण त्यांच्या मनामध्ये आपलं हित करणं आहे. तर आपल्याला पहिलं पाऊल उचललं पाहिजे. त्याला म्हणतात श्रद्धा. रामायणामध्ये म्हटलेलं आहे, वंदे शंकरन पार्वतीला म्हटलेलं आहे, भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वासू याभ्याम विना न पश्यंती सिद्धा स्वांतस्तमेश्वर. शंकरन पार्वती श्रद्धा आणि विश्वासचे प्रतीक आहे. मनामध्ये श्रद्धा विश्वास नसेल तर जो अंतर्यामी परमात्मा आपल्या हृदयामध्येच आहे त्याची सुद्धा जाणीव होणार नाही. म्हणून श्रद्धा नावाची ही जी वृत्ती आहे किंवा सद्गुण आहे हा वाढवला पाहिजे. एक संत उदाहरण द्यायचे की पहा, व्यवहारामध्ये सुद्धा श्रद्धेची किती उपयोगिता आहे किंवा किती महत्व आहे. आपण जेव्हा न्हाव्याकडे जातो तेव्हा सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवतो. त्याच्या हातामध्ये शस्त्र आहे.
कातर वगैरे आहे, पण आपण शांत बसतो कारण आपल्याला विश्वास आहे की तो केसच कापेल, गळा कापणार नाही. असं एक ते उदाहरण द्यायचं. तर अशी ही जी वृत्ती आहे, ही दिवसेंदिवस वाढवली पाहिजे. तर 5वी संपत्ती ही झाली. शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि शेवटची जी संपत्ती आहे त्याला म्हटलेलं आहे समाधान. आता समाधान म्हणजे काय? तर मराठीमध्ये समाधान शब्दाचा जो अर्थ आहे तो इथे नाही. समाधान म्हणजे मन एकाग्र करणं, ध्येयावर लक्ष ठेवणे, मन एकाग्र करणे, ध्येयावर लक्ष ठेवणे, इतर वृत्ती सोडणे, समाधान. समाधान म्हणजे एकाग्रता. सम्यक आधानम, मनाला एका वस्तूवर टिकवणे, स्थिर करणे, त्याला म्हणतात समाधान. समाधी शब्दामध्ये सुद्धा हीच धातू आहे, आधान करणं. समाधी म्हणजे काय? जिथे आपण एका वस्तूवर मन एकाग्र करतो. तर आता इथे वेदांतामध्ये आपल्याला आत्मचिंतन करायचं आहे, तर म्हटलेलं आहे की आत्मावर मन एकाग्र. खेळामध्ये त्या खेळाडू आहे त्याला चेंडूवर मन एकाग्र करावं. संगीतामध्ये स्वरावर मन एकाग्र करावं. तर जो जो वैज्ञानिक आहे तो जे प्रयोग करत आहे मन तिथेच त्याला ठेवावं लागतं. एकाग्रतेशिवाय जगामध्ये कोणतीच उपलब्धी मिळत नाही. तर इथे म्हणतात एकाग्र मन केलं पाहिजे. अच्छा, आता एकाग्र मन, लोक म्हणतात आमचं मन एकाग्र होत नाही, एकाग्र होत नाही, हा गुणच आमच्यामध्ये नाहीये. खरं म्हणजे हे चुकीचं आहे. देवानी हे सामर्थ्य सगळ्यांमध्ये दिलेलं आहे. हे पहा, मन तिथेच एकाग्र होतं जिथे प्रेम आहे, जिथे आवड आहे. सत्संगामध्ये माझं मन एकाग्र होत नाही, पण माझं मन टीव्ही पाहण्यामध्ये एकाग्र होतं. म्हणजे एकाग्रता तर आहे, पण सत्संगामध्ये आवड नसल्यामुळे मन तिथे टिकत. जसे मुलं आहेत ते म्हणतात अभ्यासामध्ये आई वडील येतात आणि त्यांच्या मुलांची तक्रार करतात, याचं कॉन्सन्ट्रेशन नाही. खरं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आहे पण आवड नाही. तोच मुलगा जर काही कार्टून बघत आहे किंवा सिनेमा बघत आहे किंवा क्रिकेट मॅच बघत आहे, पहा मन त्याचं कसं एकाग्र होतं. तर मनामध्ये ती वृत्ती तर आहे, पण आवड नसल्यामुळे ती एकाग्रता तिथे दिसत नाही. तर इथे म्हणतात की या विषयावर, तत्वावर जर आपल्याला एकाग्र करायचं आहे तर गोडी पाहिजे, आपोआप ही एकाग्रता येते. याप्रमाणे इथे ही षट संपत्ती इथे सांगितली. तर अधिकारीचं पूर्ण निरूपण इथे झालं. विवेक, वैराग्य, समाधी, साधन संपत्ती आणि शेवटचं एक आणखी राहिलंय, त्याला म्हणतात मुमुक्षुत्व. मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षाची इच्छा, सुटण्याची इच्छा. बंधन कोणालाच नकोय, कारण बंधन दुःख रूप असतं. तर आता ज्याच्या मनामध्ये ही इच्छा आलेली की आता खूप झालं, पुरे आता प्रपंच पहा, आता मला मुक्त व्हायचं आहे, ही जेव्हा इच्छा अगदी तीव्रतम, म्हणजे आणखीन काहीच इच्छा नाही, त्याला म्हटलेलं आहे मोक्ष. म्हणून इथे म्हणतात मोक्षाची तीव्र इच्छा, विषयाची नाही कामना, मोक्ष मिळो एकच इच्छा, याला म्हणतात मुमुक्षुत्व. अच्छा, मुमुक्षुत्व सुद्धा आपल्या सगळ्यांमध्ये आहे. जसं एकाग्रता आहे, शम, दम, कार्याचा गुण आहे, मुमुक्षुत्व सुद्धा आहे. कधी कधी आपल्या मनात सुद्धा येतं आता झालं, आता मला सुटायचं आहे, देव कोण आहे तेच मला पाहायचं. पण काय ती मुमुक्षा येते आणि जाते. मुमुक्षेचे सुद्धा प्रकार आहे. तीव्र मुमुक्षा, मध्यम मुमुक्षा, मंद मुमुक्षा. तीव्र मुमुक्षा म्हणजे आत्ताच पाहिजे, याच क्षणात. जसं जेव्हा आपल्याला रोग
होतो आणि फार कष्ट, वेदना होतात तेव्हा तेव्हाच आपल्याला पाहिजे असतं औषध किंवा डॉक्टर. आत्ता घेऊन चला असं म्हणतात. तर याला म्हणतात तीव्र मोक्ष. याच क्षणात किंवा या जन्मीच मला. मध्यम मुमुक्षू काय? तो म्हणतो हा मोक्ष चांगली वस्तू आहे. पण हा पुढे अजून प्रायोरिटीज माझ्या दुसऱ्या आहे. मध्यम, हा मध्यम मुमुक्षू. मंद मुमुक्षू काय? त्याच्या मनामध्ये इच्छा कधी कधी येते, पण इतर इच्छा एवढ्या जास्त डॉमिनेटिंग आहे की ही इच्छा कुठे दबून जाते कळत असते. पण जेव्हा ही इच्छा मनाच्या अगदी वरच्या स्तरावर येते, तेव्हा त्याला म्हणतात तीव्र मोक्ष. जसं नचिकेताचं उदाहरण तुम्ही बघितलं. आणखीन ध्रुवचं बाळ ध्रुव आहे, प्रल्हाद आहे, अ, अर्जुन आहे, परीक्षित आहे. सगळे तीव्र मोक्ष. इतर सगळी इच्छा त्यांची पूर्ण झाली किंवा तिकडे त्यांचं मन जात असत. तर जेव्हा अशी इच्छा होते तेव्हा त्याला म्हणतात मुमुक्षु. तर याप्रमाणे अधिकारीचं इथे वर्णन झालं. आता उद्यापासून विषय फारच सुंदर आहे. जो मूळ विषय त्याच्यामध्ये प्रवेश आपण करू. आता तो तयार झाला आहे साधक. आता तो तत्वज्ञानाकडे सद्गुरूला सांगतो की आता मला तुम्ही सांगा. ते आता आपण उद्या